मित्रांनो नमस्कार आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला आमच्या घरचे सगळे काम दैनंदिन जीवनात मी काय काय करते, काय दिवसभरात काय नाही करत ते सगळं आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा सगळ्या उठल्या नाश्ता केला. आता नाश्ता झालाय. आता मी वावरात निघाले कारण रात्री बहुत जास्त पाऊस पडलाय. पावसात वारं सुद्धा होतं. आमचा शेवगा पूर्ण पडलाय, सगळा पूर्ण खाली पडलाय. आता मी तुम्हाला दाखवते आमचं वार रान. शेवगा, टोमॅटो, सीताफळ, देखो कैसे कट कर रहे. बरोबर करतात का कमेंट करून सांगा. सगळे शेवग्याची झाड छोटे छोटे सुद्धा करणार आहे. लगेच हात टाकायला येतो. शेवग्याला सपोर्ट लावायची गरज आहे बहुतेक, आहे का नाही. शेंडा कशाला कट करताय. हे येतो भरपूर झाड पडले बघा. हे बघा सोलर पंप सुद्धा बसवलाय. सोलर पंपच म्हणतात ना. पण पावसाळ्यात त्याचा काय उपयोग नाही बघा. पावसाळ्यात पाणीच येत नाही बोर मधून बाहेर, ऊन नसल्यामुळं. तुम्हाला मी सोलर पंप दाखवते आमच्या घरचा. ही आहे पाण्याची टाकी. आमच्या घरी लहान मुलं असल्यामुळे कडून तार लावायला लागली. मी तुम्हाला दाखवणार आहे हरभऱ्याची भाजी बनवून. हरभऱ्याचे कालवण कसं बनवतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. भाजकी डाळ, शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि कांदा घ्यायचा. त्यांना फ्राय करून घ्यायचं चांगलं. पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले. कुकरमध्ये शिजायला टाकलं. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये तो शिजून जातो. त्यामुळे चांगला शिजून घ्यायचा असा. हे बघा असं शिजून घ्यायचा. शेंगदाणे झाल्यावर सगळं वाटण भाजून घ्यायचं चांगलं. कांदा लाल होईपर्यंत भाजायचा. खोबरं पण थोडं भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना थोडं तेल टाकायचं. बाकी काही जास्त वाटण नाही भाजलं तरी चालतं. कोथिंबीर वगैरे खोबरं भाजताना थोडंसं तेल टाकायचं म्हणजे ते चांगल्यापैकी भाजलं जातं. जास्त नाही तेल टाकायचं, थोडं टाकायचं. ओलं खोबरं हे आपण सुकं खोबरं सुद्धा टाकू शकतो हरभऱ्याच्या कालवणामध्ये. आमच्याकडे कालवणच म्हणतात सगळीकडे. काही ठिकाणी भाजी म्हणतात, काही ठिकाणी काय काय वेगवेगळी नावं असतात, पण आम्ही कालवणच म्हणतो. थोडंसं घट्ट कालवण करायचं असेल तर ठीक आहे, भाजी म्हटलेलं. पण आता जास्त फॅमिली मोठी असल्यामुळं जास्त कालवण करायला लागतं. मग कालवणच बोललं तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. खोबरं भाजून झालंय. आपण आता कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा. तशी टाकायची. कढीपत्ता नाही मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा. कढीपत्ता भाजी बनवताना टाकायचा, कालवण बनवताना टाकायचा. लसूण, ही आहे भाजकी डाळ, हरभऱ्याची भाजकी डाळ.
ठेवायचं. थंड झाल्याच्या नंतर मिक्सर ग्राइंड करायचा. तोपर्यंत आपण मसाले खूप तिखट आहे त्यामुळे मी थोडंच टाकते. थोडीशी हळद, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडेसे जिरी मोहरी टाकून त्याला हळवून घ्यायचं, नाही तर करपून जाईल. थोडंसं पाणी टाकूया. एकदा अशा पद्धतीने बनवून बघा. आवडले तर नक्की कमेंट करा. आता यात वाटण टाकायचं. वाटण चांगलं तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत वाटण भाजून घ्यायचं, चांगलं तळून घ्यायचं. याने फ्लेवर छान येतो भाजी. चांगलं तेल सुटलेलं आहे. आता त्यात हरभरा टाकून घ्यायचा. तयारी झाली आहे. दुकानात जायचंय मला आता, त्यामुळे मी आता आवरते. पटपट आवरून झाले. आता जायचं दुकानात. भाऊजींचा डबा द्यायचा आहे. भाऊजींना डबा भरायचा आहे आता. तर चला तुम्हाला दाखवते आमच्या आत्या भाकरी कुठे करते. दुपारी येणार आहे ना. हो हाय करा की. हो दुकानात दाखल झालंय पावसाचं पाणी. आता आपल्याला ते बाहेर काढावं लागणार आहे. सगळं पाणीच झालंय दुकानात. तुम्हाला दाखवते. हे बघा असं पाणी झालंय सगळं. हे आपलं दुकान आहे कपड्याचं. त्यात झालंय सगळं पाणी. आपल्याला ते बाहेर काढावं लागणार आहे आता. चला सुरुवात करूया. तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करून खूप छान वाटले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या पुढच्या व्हिडिओमध्ये